हॅलो, अस्मिता अग्निहोत्री आहेत? बोलते आपण. मी निकिता प्रधान. निकिता प्रधान? नाही, तुम्ही मला ओळखत नाही, पण तुम्ही प्लीज मला मदत कराल का? कसली मदत? मॅडम, मला आई बाबा दोघेही नाही. मी माझ्या आजी बरोबर राहते. आता 15 दिवसांपूर्वीच माझे बाबा गेले आणि मी 5 वर्षाची असताना मला सांगण्यात आलं की माझी आई या जगात नाहीये. पण कालच मला कळलं की ती जिवंत आहे. मला काहीच माहित नाही ती कुठे, पण मला तिला भेटायचंय. प्लीज तुम्ही माझी मदत करा. निकिता, तुझी आई जिवंत नाहीये हे तुला कोणी सांगितलं होतं? आणि आता ती जिवंत आहे हे कोणी सांगितलं? माझ्या आजीने सांगितलं, आणि त्यामागे कारणही तशीच आहेत. म्हणजे मॅडम, ह्यासाठी तुम्ही आजीला दोष नका देऊ प्लीज. हे बघ, दोष देण्याचा प्रश्नच नाही, पण तुझ्या आईला जर शोधून काढायचं असेल तर यामागची कारणं कळायलाच हवी ना. तू एक काम करतेस, आज इथे मला भेटायला येतेस, फक्त येताना आजीला घेऊन. आजीला आणायलाच हवं का? हो निकिता, म्हणजे त्यांच्याशी बोलून मला कळेल की त्या खरं सांगतायत की खोटं सांगतायत. मॅडम प्लीज, तुम्ही आजीवर संशय घेऊ नका. अहो, आई नसताना तिनेच मला सांभाळलंय. निकिता, आजीवर संशय घ्यायचा आहे की नाही हे तिच्याशी बोलून मला ठरवू दे ना. तू आधी आजीला घेऊन तर ये, आपण बोलूया. ओके मॅडम, मी येते. निकिता, कुणाला फोन केला होतास? खासगी गुप्तहेर अस्मिता मॅडमना. का? वसुधाला शोधण्यासाठी तू त्यांची मदत घेणार आहेस? हो, आणि तुलाही माझ्या बरोबर त्यांच्याकडे यावं लागेल. मला? मला काय यावं लागेल? हॅलो. हॅलो सर, गावावरून परत आलात का? हो, आज सकाळीच आलो. ओ सो सॉरी, तुम्ही प्रवासात दमला असाल, झोपही नसेल झाली तुमची. मी सहज केला होता फोन. तुम्ही आराम करा आणि नंतर जमलं तर एखादी चक्कर मारा. ठीक आहे, माझी अपॉइंटमेंट चेक करतो आणि कळवतो. ओके. सर एरवी मी बोलवल्यावर लगेच यायला उत्सुक असतात, पण आता टाळतायत. मला त्यांचा संशय आलाय हे त्यांच्या लक्षात आलंय. तुझी भेट टाळायला वेडा आहे कमी असते का? दुपारी ऑफिसची अर्जंट मीटिंग आहे, ती आटोपली की लगेच येते. माझ्या मनात विचार आला आणि लगेच मेसेजही आला. ते चित्से खरंच मनकवडे आहेत की काय? मामा, ते ना ते राजन प्रधानना तुम्ही ओळखत असाल ना? हाँ, त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? आपको बोला ना साहब, राजन प्रधान साहब कई साल पहले घर छोड़ के चले गए. अच्छा, ऐसा है क्या? पण ते त्यांच्या बायको आणि मुलांबरोबर गेले असतील ना? सखमावशी, राजन एकटेच घर सोडून गेले का? होय, त्यांची पोरगी तवा इथं नव्हती. ती तिच्या आजीकडं पुण्याला होती, पर ती इथं कधी आलीच नाही मॅडम. ती पुण्याला गेलेली निकिता परत आलीच नाही का? नहीं आई. राजन प्रधान साहब पूना से उसको नए घर लेके गए होंगे. लेकिन उनकी बीवी, शायद वसुधा नाम है ना उनका? हाँ, वसुधा भाभी. तो वो नहीं गई उनके साथ, या वो पहले से ही पुणे में थी? नहीं, वसुधा भाभी पुना नहीं गई थी और उनके साथ भी नहीं गई थी. वसुधा वहिनी पुण्याला गेल्या नाही आणि राजन बरोबर जागा सोडता नाही नव्हती. हे कसं शक्य? सखुमावशी, मला सांगा, त्या इथे राहतात का? म्हणजे मला असं विचारायचंय की राजन आणि वसुधा वहिनी दोघे सेपरेट राहतात? वसुधा वहिनी सेपरेट राहत असतील, पर हिथं नाही. आणि त्या कुठं राहतात ते मला माहित नाही बघा मॅडम. 10-12 सालापूर्वी लय मोठा पाऊस आला होता बघा. त्या राज्याला वसुधा वहिनी घरला आल्याच नाही.
पर हे समजा एवढ्या वर्षांनी आज काय विचारताय मॅडम? निकिताला तिची आई भेटावी म्हणून. राजन साहब को जाके यहाँ से जमाना बीत गया, अब उनके बारे में आप पूछताछ क्यों कर रहे हैं? उनकी बेटी के लिए. निकिता बेबी के लिए? अरे साहब, वो तो समझती है कि उसकी माँ जिंदा ही नहीं है. समजत होती, पण तिला आता असं कळलं की तिची आई गेलेली नाहीये, जिवंत आहे. हाँ, आणि त्या पोरीचा जीव आईला भेटायसाठी तळमळतो. इसलिए आपको जो भी पता हो वो बताइए. उस रात क्या हुआ? उस रात फोन भी बंद थे. राजन साहब भाभी जी के लिए बहुत परेशान थे, बार बार बाहर आके देखते थे. तो वसुधा जी वापस आई थी या नहीं? हाँ आई थी, पर दूसरे दिन. त्या दिवशी राजन साहेबांचं आणि वसुधा वहिनींचं लय मोठं भांडण झालं. मी कामासाठी आलते, पर मला लांबनच आवाज ऐकू आला. वसुधा, आता घरी येतेस तू? रात्रभर कुठे होतीस तू? आम्ही सगळेजण किती काळजी करत होतो याची कल्पना तरी आहे का तुला? तुला साधा एक फोन नाही करता आला? अहो राजन, फोन कसं करणार होते? नेटवर्क कुठे होतं? तुम्हाला माहिती आहे ना राजन, काल किती पाऊस पडला ते? ट्रेन्स, बसेस, टॅक्सी सगळं ठप्प झालं होतं. अहो मी कसा कॉन्टॅक्ट करणार होते तुम्हाला? का पीसीओवर ना फोन करता येत नव्हता तुला? राजन, अहो सगळीकडे पाणी साचलं होतं, दुकानं बंद झाली होती, तो घरी जाण्याच्या प्रयत्नात होता, आणि अशामध्ये मी पीसीओ शोधत फिरत राहणं शक्य होतं का? मी कशी आले हे विचारायचं राहिलं बाजूलाच. उलट नको त्या गोष्टीत वाद घालताय तुम्ही. उलट तपासणी सुरू आल्या आल्या. ए तू मला अक्कल शिकवू नकोस हा. आम्ही इथे काळजीतच होतो तुझ्या, पण तू काही कळवलं नाहीस. शेजारचे पाजारचे रात्री उशिरा का होईना आपण घरी परत आले, पण तू आली नाहीस. अहो कुठे होतीस तू रात्रभर? त्या अजयच्याच घरी ना? हो, अजयच्याच घरी, कारण मला तो तिथे भेटला होता. वाटलंच होतं मला. आणि या पाण्यात मार्ग काढून मला अजयच्या घराशिवाय दुसरीकडे कुठेही मार्ग दिसत नव्हता. क्या हुआ? राजन साहब और भाभी में झगड़ा क्यों हो रहा है? साहेब विचारतायत राज्याला वहिनी कुठं गेल्या होत्या. वाटलंच होतं. तू रात्रभर त्या अजयच्याच घरी असणार, म्हणूनच आल्या आल्या तुझी अशी उलट तपासणी चालू केली होती मी. मी कुठे राहिले ते महत्वाचं आहे की मी घरी सुखरूप आले हे महत्वाचं आहे. अच्छा अच्छा, म्हणजे आता हे पावसाचं निमित्त साधून त्याच्या घरी राहण्याचा प्लॅन होता तुमचा? शी, किती घाणेरडा आरोप करताय राजन. असा आरोप करताना आधी थोडा तरी विचार करायला हवा होता तुम्ही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आम्हाला भेटता यावं म्हणून आम्ही असा पाऊस पाडला? ते शक्य नाहीये ग, म्हणूनच ते अजयला तिथे बोलवलंस ना तू. अडकलेले सगळे गेले नव्हते त्याच्या घरी, काय तू एकटी गेली होतीस ना त्याच्या घरी. बोल ना, बोल आता बोल. भाषा काय गेली तुझी? हो गेले होते मी. मला वाटलं होतं शिकलेली माणसं वेगळी वागतात, पर नाही. संशयाचा आणि शिक्षणाचा काय बी संबंध नाही. मी आणि माझा घरवाला भांडतो ना, तशीच भांडतायत दोघं बी. चल निघ, निघ या घरातून. आता एक क्षणभर देखील या घरात थांबू नकोस. तुला यापुढे या घरात स्थान नाही. अहो पण माझी काय चूक झाली ते तरी सांगा. कुठे जाऊ मी? रात्रभर त्याच्यावर थांबली होतीस ना, त्याच्याकडे निघून जा. चल निघ. नंतर काय झालं ते समजलं नाही मॅडम. पर वसुधा वहिनी एक लहान बॅग घेऊन घराबाहेर निघून गेले. त्या दिवसापासून मिसेस प्रधान घरी गेलेले नाही आणि ते इथंच आहे असं आम्हाला संशय आहे. अहो काही काय बोलताय तुम्ही? ती इथे कशी असेल? आणि आम्ही बोलतोय कारण तुम्हाला आम्ही काल फोन केलते आणि तुम्ही एक पण फोन उचलला नाही. आज चुकून एक फोन उचलला गेला तेव्हा तुम्ही वरडलात, वसू फोन उचलू नकोस, वसू फोन कट कर.